आजच्या काळात बाजारात सगळंच तयार मिळतं, पण एकेकाळी आपल्या आजी स्वतःच्या हाताने सुंदर रंगीबिरंगी फुलवाती बनवायच्या. त्या फुलवाती फक्त दिव्यांसाठी नव्हत्या, तर त्यामागे प्रेम, भक्ती आणि घरातील संस्कार दडलेले असायचे. चला तर आज पाहूया आजीच्या हाताची पारंपरिक कलरफुल फुलवात बनवण्याची सुंदर पद्धत. तर प्लेटमध्ये घेतलंय हळदी, कुंकू, लाल अष्टगंध आणि पिवळा अष्टगंध. पिवळा अष्टगंध आणि हळदमध्ये थोडा फरक आहे. तसाच कुंकू आणि लाल अष्टगंधमध्येही फरक आहे. तर सर्वात अगोदर कापूस जो घेतला होता त्यातल्या बिया काढून छान असा कापूस पिंजून घेतला. आजी आता फुलवात बनवण्याची सुंदर अशी पद्धत दाखवते, तुम्ही ती लक्षपूर्वक बघा. आजीने सर्वप्रथम कापसाचा छोटा गोळा घेतला, त्याला आतून बोट लावून वरती केलं, जेणेकरून मध्ये थोडी पोकळी निर्माण होईल आणि फुलवातीचा वरचा जो आपण वात लावतो, जी वात असते ती थोडी उभी होईल. त्याला सपोर्ट म्हणून दुसरा परत छोटासा कापसाचा भाग लावला आणि थोडं दूध लावून त्याला हळद लावून घेतली. आता असंही न करता तुम्ही एकाच वेळेस सर्व अशा पद्धतीने फुलवाती करून घ्यायच्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार एक एक कलरच्या एक एक फुलवाती बनवायच्या. आजीने ही पद्धत सर्वात सोप्या पद्धतीने करून दाखवली, पण तुम्हाला दाखवायची होती, त्यामुळे इथे मी सच्चासं आजीला कलर लावून घ्यायला लावला. कलर म्हणजे कुंकवाचा कलर वगैरे असं. तुम्ही फूड कलरही लावू शकतात, पण आपण भक्तिमय पद्धतीने तयार करणार आहोत, तर त्यामुळे आपण हळद, कुंकू, अष्टगंध यांचा वापर केला आहे. आता तुम्हाला दिसतच असेल की फुलवात कशा पद्धतीने तयार होतात. तुम्हाला जर याच पद्धतीने लांब वाती जर शिकायच्या असतील तर कमेंट्स करा. मी तुमच्यासोबत लांब वात, 5 पंदी, 3 पंदी आणि 7 पंदी ज्या वात असतात त्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. या वाती आपण श्रावण महिना, नवरात्र, दिवाळी, लक्ष्मीपूजन किंवा कोणत्याही देवपूजेसाठी अतिशय सुंदर दिसतात आणि उपयोगी असतात. तर त्यावेळेस आपण या फुलवाती लावू शकतो. त्याचप्रमाणे आपण जे उपवास पकडतो त्या उपवासांनाही आपण 108 वगैरे असे वाती लावतो, तर त्या वातींमध्ये फुलवातींचाही समावेश असतो किंवा लांब वातीही लावतात. तुम्हालाही ही आजीच्या पद्धतीने कलरफुल फुलवात बनवायची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन एक सुंदर आणि पारंपरिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपले व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरसोबतही शेअर करा. अशाच फुलवाती घरी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हालाही अशा पद्धतीने फुलवाती जमतील. थोड्याच दिवसात आता आपले सण सुरू होतील, तर तुम्ही पटकन आता लागा तयारीला आणि अशाच फुलवाती, लांबवाती करून ठेवा, जेणेकरून तुमची अजिबात फजिती होणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.